जयंत पाटलांशी हातमिळवणी केली, त्यांच्या सुनेला मदत करतो म्हणून सांगितलं, तुम्ही तुमची शेका पक्षाची कर्जतची मतदान आहे ती इकडे तुम्ही अपक्ष उमेदवाराला द्या, अशा पद्धतीचं सेटलमेंट करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं। ह्याचाच अर्थ काय का सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी महायुतीमध्ये राहून महायुतीशी प्रतारणा करण्याचं काम, गद्दारी करण्याचं काम सुनील तटकरेंनी केलेलं आहे। आणि त्यामुळे आता आम्ही फक्त वाट पाहतोय की आमचं शपथविधी झाल्यानंतर आम्ही तिन्ही आमदार एकत्रपणे त्या ठिकाणी विरोध करणार आहोत सुनील तटकरेंना, हे जाहीर आहे। या ठिकाणी सुनील तटकरेंना माहिती आहे की त्यांनी शिवसेना महायुतीशी गद्दारी केलेली आहे आणि ते एका राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते असताना सुद्धा त्यांनी अशा पद्धतीचं कृत्य करणं, हे वरिष्ठांना पण ह्या गोष्टीची कल्पना आलेली आहे। शिंदे साहेबांना आलेली आहे, फडणवीस साहेबांना सुद्धा याची कल्पना आलेली आहे, अजितदादांना सुद्धा कल्पना या गोष्टीची आलेली आहे। त्यामुळे आज जे काय ते बोलत आहेत त्या ठिकाणी की मला त्या गोष्टी मी निग्लेक्ट करतोय, आता तुम्ही चूक केलेलीच आहे ना, ती कबूल आता ती सगळ्यांसमोर आलेली आहे, हे सगळ्यांसमोर सत्तेसमोर आलेलं आहे ना का हा राष्ट्रवादीचाच उमेदवार त्या ठिकाणी अपक्ष दिलेला होता, त्याला सगळं आर्थिक बल पण देण्याचं काम केलं, प्रशासन सगळं हाताळण्याचं काम केलं, सगळं काम सुनील तटकरे या ठिकाणी आणि त्याचे परिवार या ठिकाणी करत होते। त्यामुळे त्यांनीच हे केलेलं आहे। सुनील तटकरेंनी महायुतीमध्ये राहून महायुतीशी प्रतारणा करून त्या ठिकाणी गद्दारी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांनी महाडमध्ये सुद्धा गद्दारी करण्याचं काम केलं। सुनील तटकरे यांनी अलिबागमध्ये सुद्धा रोह्याचा जो भाग येतो त्या ठिकाणी जयंत पाटलांशी हातमिळवणी केली, त्यांच्या सुनेला मदत करतो म्हणून सांगितलं, तुम्ही तुमची शेका पक्षाची कर्जतची मतदान आहे ती इकडे तुम्ही अपक्ष उमेदवाराला द्या, अशा पद्धतीचं सेटलमेंट करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं। ह्याचाच अर्थ काय का सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी महायुतीमध्ये राहून महायुतीशी प्रतारणा करण्याचं काम, गद्दारी करण्याचं काम सुनील तटकरेंनी केलेलं आहे। आणि त्यामुळे आता आम्ही फक्त वाट पाहतोय की आमचं शपथविधी झाल्यानंतर आम्ही तिन्ही आमदार एकत्रपणे त्या ठिकाणी विरोध करणार आहोत सुनील तटकरेंना, हे जाहीर आहे। या ठिकाणी